मारा करतील आणि त्याचा सामना करतील ते अमोल. नॉन स्ट्राईकला आहेत ते रवी आणि स्ट्राईकला आहेत ते अमोल. सौरभ यांचा पहिला चेंडू. सामना करतील अमोल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते रवी. हलक्या हाताने तटवलेला आहे. संधी होती रनआउटची पण एक धाव घेण्यात काय रोखू शकले नाही. एक या धावसंख्येने आपल्या संघाचं खातं उघडतायत. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल तो अनंतम रिजन्सी यांचा. आणि खराब गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ओव्हरफेकीच्या थ्रोफेक झालेली आहे ती. त्याच्यामध्ये 2 धावा मिळालेल्या आहेत त्या. खरं म्हणजे एकच धाव होती पण कव्हर व्यवस्थित नसल्यामुळे एक धाव एक्स्ट्रा मिळालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 3. तिसरा चेंडू आणि हा डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा. सामना पाहतोय तो अडवली विपक्ष रिजन्सी अनंतम. चौथा चेंडू घेऊन येते गोलंदाज सौरभ आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे आणि चेंडू विसावलाय तो यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा. खरं म्हणजे पॉवर प्लेचं षटक म्हणजे धावा जमवण्यासाठी एक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक मेजवानी असते पण असं काय होताना पाहायला मिळत नाही आपल्याला. धावा काय येत नाही आणि एक उत्तुंग असा आणि षटकार. खरं म्हणजे इथे हवेचा फायदा होतोय रिजन्सी अनंतम संघाला आणि 6 धावसंख्याच्या रूपाने धावसंख्या झालेली 9. 5 चेंडू आणि 9 धावा. आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण झेलबाद होऊ शकतील आणि अशा रीतीने पहिला बळी मिळालेला आहे तो अडवली संघाला आणि 9 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालेला आहे रिजन्सी अनंतम संघाचा. आणि एका षटकामध्ये 9 धावा झालेल्या आहेत त्या रिजन्सी अनंतम संघाच्या. जितू पेडणेकर फलंदाजीसाठी जातोय. उंच शरीरयष्टीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तो रिजन्सी अनंतम संघाचा आणि कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल तर अडवली संघाचा. अडवली संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. आपण जो जे यष्टरक्षण करतायत संदीप जे नेहमी एक त्यांची जी टोपी असते ती जरा वेगळी टोपी असते. आगरी कोळी बांधवांची ती एक मी तर म्हणेन खूण असेल की टोपी घातल्यानंतर त्या माणसाला ओळखता येतं की आगरी किंवा कोळी असेल अशी टोपी प्रदान केलेली असते. आपण संदीप भाने नेहमी या टोपीमध्ये आपल्याला ते खेळताना दिसतात. जितू पेडणेकर स्ट्राईक घेतील आणि गोलंदाजीसाठी आहेत ते सन्नी मुठे. ब्लॅक टी शर्ट मध्ये आपण पाहतोय त्यांना. सन्नीने जर या गोलंदाजीमध्ये जर 3 गडी एका पाठोपाठ बाद केले तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे प्रल्हाद टिके यांच्या माध्यमातून. प्रल्हाद पिके यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. दुसरा चेंडू आणि उत्तुंग मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया झेलबाद होतात का. आणि झेल घेण्याची चांगली संधी होती पण झेल सुटलेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती अनंतम रिजन्सी या संघाची 11. एक गडी बाद झालेला आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे.
दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ असताना धावसंख्या ही 11. धावसंख्या वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न असेल रिजन्सी अनंतम संघाचा, पण कुठेतरी त्यांना बांधून ठेवलेलं आहे ते आडवलीय संघाने आणि 2 धावा घेण्यात यश प्राप्त झालेलं आहे रिजन्सी अनंतम संघाला. धावसंख्या वाढती 13. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकामधले चेंडू झालेले ते 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधला आणि आडवली एंडकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज सन्नी आणि वेगवान असा मारा आणि स्क्वेअर लेग मध्ये 4 धावा मिळतील तर रिजन्सी अनंतम संघाला आणि धावसंख्या वाढती 17. यही धावसंख्या 17 धावसंख्येवरती रिजन्सी अनंतम संघ. एक गडी त्यांचा बाद झालेला आहे आणि 4 चेंडू झाले दुसऱ्या षटकामधले. रिजन्सी अनंतम विरुद्ध आडवली असा सामना आपण पाहतोय आणि ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर होता आणि निर्धाव असा चेंडू गेलेला आहे. कुठे कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण फलंदाजाला यश आलेलं नाहीये आणि निर्धाव असा चेंडू, कुठेतरी निर्धाव चेंडू तुमची धावगती कमी करत असतात असं चित्र आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटचं 2 संघामध्ये रंगलेलं युद्ध आपल्याला आणि रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि जोरदार अपील आणि फलंद आणि बोल्ड झाले आहेत. मला वाटतं पंचांनी आपला निर्णय कळवायचा आम्हाला आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. आणि बाद दिलेला आहे तिसऱ्या पंचांनी तर पाहिलेलं आहे आणि फलंदाज बाद असतील तर जितू पेडणेकर. दुसरा गडी बाद झालेला रिजन्सी अनंतम संघाचा आणि थोडासा अडचणीत सापडला असेल रिजन्सी अनंतम संघ. पराग महाजन जातात फलंदाजीसाठी आता. रिजन्सी अनंतम संघाकडून खूप अपेक्षा असतील संघाला त्यांच्याकडनं कारण कुठेतरी 2 गडी माफक धावसंख्येमध्ये बाद झालेले आहेत. जितूला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. सन्नीनी हा बळी मिळवला आपल्या संघासाठी. चांगली अशी गोलंदाजी कारण पंचांना सुद्धा समजलं नव्हतं तिथे म्हणून तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय आणि खरं म्हणजे मला इथे समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी ओम साई क्रिकेट संघ आडवली यांच्या मनापासून आभार मानतोय. ग्रामीण भागातला जे क्रिकेट आपण पाहतोय की जे क्रिकेटचं सन्नीने जर झेल पकडला तर प्रल्हाद कालन यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. सन्नीने जर झेल पकडला तर प्रल्हाद कालन यांच्याकडनं त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतो सौरभ. पहिल्या षटकात सौरभने 9 धावा खर्च केल्या होत्या. आता तिसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन आडवली संघासाठी सौरभ आणि सामना करतील ते अमोल. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये गेलेला आहे आणि बघूया किती धावा मिळतील. 2 धावा रोखण्यात 2 धावा झालेल्या आहेत आणि धावसंख्या वाढती 19. कुठेतरी संत गतीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रिजन्सी अनंतम संघ. कुठेतरी षटकाराची चौकाराची आतषबाजी पाहायला मिळत नाही आपल्याला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू काढलेला आहे आणि थोडा स्विंग झालेला आहे चेंडू आपल्याला आणि निर्धाव असा चेंडू गेलेला आहे आणि धावसंख्या आहे ती 19. कुठेतरी जोरदार फटके मारावे लागतील आणि एक मोठी आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल ती रिजन्सी अनंतम संघाला. आणि बघूया पंचांचा निर्णय काय असेल. अगदी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता एकदम आणि ह्या पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या वाढती 20 धावसंख्या. 2 गडी बाद 20
रिजन्सी आनंद संघाची धावसंख्या आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, उंचर मारण्याचा प्रयत्न होता, पण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी एकच धाव मिळाला. 2 धावा झाल्या असत्या, 2 धावा झाल्या असत्या आणि सन्नी यांनी जर झेल पकडला तर प्रल्हाद कालने यांच्याकडे त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय, पुन्हा राईटम राऊंड द विकेटने मारा करतायत. आणि सन्नीने जर झेल पकडला तर प्रल्हाद कालने यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. 4 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकामधले. धावसंख्या झालेली आहे आणि पुन्हा एक उत्तुंग असा फटका मारलेला आहे आणि 6 धावांसाठी आहे आणि धावसंख्या वाढती 27. 2 गडी बाद झालेले आहेत रिजन्सी आनंद संघाचे आणि धावसंख्या 27. कुठेतरी या षटकाराने अपेक्षा उंचावल्या असतील तर रिजन्सी आनंद संघाच्या, कारण अडवली हा संघ आज मी पाहतो की ग्रामीण भागातले बरेचसे खेळाडू आज 40+ जे झाले आहेत तरी सुद्धा त्यांचा खेळ हा कुठेतरी उंचावताना पाहायला मिळतो. त्यांच्या खेळाची उंची आपल्याला वाढलेली पाहायला मिळते, कारण 40+ झालेले असताना सुद्धा त्यांचा खेळ पाहताना असं वाटतं की हे आता 20चे तर नाही येत ना, पण खरोखर खूप सुंदर असा खेळ पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडच्या दिशेला तटवला चेंडू, बघूया किती धावा मिळतील. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 28. धावसंख्या झालेली आहे. 2 गडी बाद 28 रिजन्सी आनंद संघाची. धावसंख्या झालेली आहे ती 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या. कुठेतरी माफ करा, धावसंख्या 29 झालेली आहे. आणि आता 4थं षटक घेऊन येत आहेत ते. अडवली यांकडनं आता गोलंदाजीसाठी येतात ते नरेश आणि हॅट्रिक जर झाली तर 500 रुपये प्रवीण भाणेकडनं देण्यात येणार आहेत. नरेश यांना सुनील भाणेकडनं 1000 रुपये आणि प्रवीण भाणेकडनं हॅट्रिकला 500 रुपये. आणि मध्यम गतीचा गोलंदाज आणि मला वाटतं पंचांनी वाईट घोषित केलेला आहे आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे, अजून एकही चेंडू झालेला नाहीये आणि उत्तुंग असा मारण्याचा प्रयत्न, बघूया किती धावा मिळतील. आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. 1 बाउन्स 4 धावा मिळालेल्या आहेत तर रिजन्सी आनंद संघाला. धावसंख्या वाढती 34. कुठेतरी धावा वाढताना पाहायला मिळतात आपल्याला रिजन्सी आनंद संघाच्या. आणि या गोलंदाजीवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती त्यांनी चौकार मारलेला आहे आणि दुसऱ्या त्या चौकारचं प्रत्युत्तर देताना दुसऱ्याच चेंडूवरती त्यांना बाद केलेलं आहे. आणि जर त्यांनी या षटकामध्ये जर हॅट्रिक केली तर त्यांना इथं पारितोषिकाची भरमसाठ त्यांना पारितोषिक देण्यात येणार मला वाटतं, कारण की कोणी 1000 कोणी 500 असं पारितोषिक लावत आहेत. रिजन्सी अनंतम संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 34. आणि आता फलंदाजी आले डॅनी आणि हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता आणि ऑन साइडला
एक धाव घेण्यात काय रोखू शकलेले नाहीये. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या झाली आहे 35 धावसंख्या आणि 3 गडी बाद झालेत रिजन्सी आनंद संघाच्या. आणि कुठेतरी अडवली हा संघ. या धावा त्याच्यासाठी मला तरी वाटतं की पुरेशा नसतील, कारण भरपूर असा सराव आहे त्यांचा आणि संदीप सरकार फलंदाज त्यांच्याकडे आहे. आणि पुन्हा वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढती. 36 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत. पराग सामना करतील आणि परागच्या माध्यमातून ऑफ साईडला जो मला वाटतं षटकार असावा. बघूया पंच काय निर्णय देतील. आणि चौकार आहे हा परागच्या माध्यमातून संघासाठी. हा चौकार त्यांनी मारलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 40. सामना 5 षटकांचा असेल. आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो की हा सामना प्रेक्षणीय सामना आहे. हा सामना रिजन्सी अनंतम विरुद्ध आडवली या संघामध्ये होतोय. अशा सामन्यांमुळे एकमेकाचा परिचय हा वाढत असतो आणि एकमेकाचे मैत्री संबंध निर्माण होतात. त्यासाठीच हा प्रेक्षणीय सामना असतो. शेवटच्या चौथ्या षटकामधला शेवटचा चेंडू आणि बघूया हा झेल होऊ शकतो का. आणि प्रयत्न होता झेल घेण्याचा पण तो अयशस्वी झालेला आहे आणि इथे 2 धावा घेण्यात काय रोखू शकलेले नाही. आणि 3 गडांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 42. 4 षटकं संपलेली आहेत, धावसंख्या 42 झालेली आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन कोण येते ते पाहूया आता. कुठेतरी पाणी घेऊन गेलेले आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 42 रिजन्सी अनंतम संघाचे. एक फायटिंग स्कोर असं आपण म्हणू शकतो, पण समोर आडवली हा संघ आहे, अनुभव आहे आणि सराव सुद्धा खूप आहे त्यांच्याकडे. तर त्यामुळे मला तरी वाटतं अजूनही सामना जर आपण पाहायला गेला, खरं म्हणजे रिजन्सी अनंतम संघाची पण गोलंदाजी पाहिलेली नाहीये, त्यामुळे आपण बोलू शकत नाही की हा सामना आडवली जिंकू शकते का जिंकू शकते म्हणून. कारण गोलंदाजी करणारा संघ याची गोलंदाजी सुद्धा चांगली असू शकते. आडवली संघाची बॅटिंग आम्ही पाहिलेली आहे, कारण आम्ही त्यांच्या विरुद्ध बरेच सामने खेळलेले. 40+ संघ सुद्धा त्यांचा चांगला आहे, रेग्युलरचा संघ सुद्धा चांगला आहे त्यांचा आणि त्यांच्यामध्ये चांगले फलंदाज या संघामध्ये आहेत. या प्रेक्षणीय जरी सामना असला तरी त्यामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच चांगला होईल आणि चांगली चुरस होईल. मी म्हणेन खरं म्हणजे हा सामना आपण पाहतोय असं वाटतं की एक मुंबईचा संघ खेळताना पाहायला मिळाला आपल्या आणि एक ग्रामीणचा संघ, असा मला हा सामना वाटतोय. शेवटचे षटक घेऊन येत आहेत अशोक भाने. हॅट्रिकला 1000 रुपये सुनील भानेंकडनं. अशोक भाने गोलंदाजी करतायत. पहिला रायटामध्ये विकेटचा मारा आणि मध्यम गतीचा गोलंदाज आहे. आणि बघूया, आणि कोमल यांनी तो वाईट घोषित केलेला आहे आणि धावसंख्या जी वाढती, धावसंख्या वाढती 43. अजून 5व्या षटकामधला एकही चेंडू झालेला नाही आणि अशोक भाने यांना सुनील भानेंकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक, प्रवीण भानेकडनं 500चं पारितोषिक आणि षटकार होतो का बघूया. आणि एक सुंदर असा प्रयत्न होता, आपण पाहिला असेल तर खरोखर सुंदर हा प्रयत्न. ज्या क्षेत्ररक्षकाची उंची कमी असताना त्या चेंडूवर उडी मारून त्यांनी 4 धावा किंवा षटकार अडवलेला आपल्या संघासाठी. आणि बाबू मेचकर हा फलंदाजीसाठी आलेला रिजन्सी आनंद संघाकडून. आणि सुभाष भानेकडून सौरभ भानेंना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे.
सुभाष भानेंकडनं सौरभ भानेला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. फक्त क्षेत्ररक्षण एवढं अप्रतिम होतं, आपण पाहिलं असेल. आणि आता 5वं षटक मार्गस्थ आहे आणि 5व्या षटकाच्या अशोक भानेने जर हॅट्रिक घेतली तर सुनील भानेंकडनं त्यांना 5,000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि एक धाव घेण्यात रोखू शकलेले नाहीये. कुठेतरी आपल्याला संत गतीने फलंदाजी पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ असताना 44 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झालेले आहेत त्यांचे. 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 44. आणि 5वं षटक मार्गस्थ अशोक भाने यांच्या माध्यमातून मध्य आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. आणि एक आगळी वेगळी स्टाईल आहे ती कोमल यांची. एक पाय वर करून त्याने षटकार घोषित केलेला आहे आणि धावसंख्या वाढती आणि 50 धावा झालेल्या आहेत. रिजन्सी आनंद संघाच्या फलकावरती 50 धावा लागलेल्या आहेत. अशोक भाने यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत त्यांच्या षटकामधले. शेवटचे षटक घेऊन आलेत ते आणि जर हॅट्रिक घेतली असती मला आणि पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आपल्याला. आणि चौकारच्या रूपाने धावसंख्या जी वाढती 54 धावा झालेल्या आहेत त्या रिजन्सी आनंद संघाच्या. आणि इथे पुन्हा अशोक भानेसाठी पारितोषिक लागलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी रद्द केले त्यांनी तर 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण भानेंकडनं. 2 चेंडूमध्ये 2 जर त्यांनी बळी मिळवले तर त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे प्रवीण भानेंकडनं अशोक भाने यांना. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 54 धावसंख्या झालेली आहे. आणि पुन्हा एकदा एक उत्तुंग असं मारण्याचा प्रयत्न होता. बघूया क्या झेल होतात की आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. सुभाषाने सुंदर असा झेल घेतलेला आहे. आणि या चेंडूवरती बिपिन दुबे टी शर्ट वरती जे नाव होतं ते घेतलं होतं आम्ही. आणि जर या चेंडूवरतीचा बळी मिळवला तर त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे प्रवीण भाने यांच्याकडनं. बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये जी बक्षिसांची लयलूट असते ती कशा तऱ्हेची असते हे आपल्याला पाहता येत आहे. आणि आता ह्या चेंडूवरतीचा बळी मिळवला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक अशोक भाने यांना मिळणार आहे. आणि बघूया आपण आणि कुठेतरी आणि बाद झालेले आहे आणि मला वाटतं आणि
एक सन्मान चिन्ह देऊन ओमसाई क्रिकेट संघ आडवली आणि आम्ही प्रल्हाद काले यांना सुद्धा आमंत्रित करतोय, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. आदरणीय माधू भाने यांचा सन्मान करतील. आदरणीय माधू भाने यांचा सन्मान इथे मंचावरती करण्यात आलेला आहे. आता आम्ही आजदेचे 40+ क्रिकेट संघाचे एक खेळाडू आहेत ते प्रल्हाद कालन यांचं स्वागत माधू भाने करतील. माधू भाने यांचा सन्मान करतील. प्रल्हाद कालन यांचा एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व आहे आजदे संघातलं. हे आम्ही त्यांना नेहमी खेळताना पाहतो. एक चप्पळ असा क्षेत्ररक्षक, एक गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये ते नेहमी असतात आणि त्यांचा सन्मान करतील माधू भाने प्रल्हाद कालन यांचा. ओमसाई क्रिकेट संघ आडावली यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट संघाचे हे सामने आपण पाहतोय. यानंतर सामना होणार आहे तो देवीचा पाडा विपक्ष संदप. देवीचा पाडा यानंतर सामना आपण जो पाहणार आहे देवीचा पाडा विपक्ष संदप. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो देवीचा पाडा विपक्ष संदप. दोन्ही संघ अथक मेहनत करून या फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. एक चुरस दोन्ही संघामध्ये पाहायला मिळेल. पप्पू भाने आणि विक्की पवार हे आडाले संघाकडून सलामीला येत आहेत. पप्पू भाने जो ब्लॅक टी शर्ट मध्ये पाहतोय पप्पू भाने आणि रेड टी शर्ट मध्ये आपण तो पाहतोय तो विक्की पवार. आणि इथे आम्हाला अशी माहिती मिळाली त्यांच्या फलंदाजीबद्दल की चांगले फलंदाज आहेत ते. बघूया पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतात ते. पॉवर प्लेचं पहिलं षटक रिजन्सी आनंद संघाकडून अजय. रिजन्सी आनंद संघाचा पहिलं षटक घेऊन येतात ते अजय आणि धावसंख्या करायची ती 55 धावांचं असं लक्ष आडवली संघासमोर ठेवलेलं आहे रिजन्सी आनंदम संघाने. बघू कशा प्रकारे लक्ष्याचा पाठलाग करतो आडवली संघ. हा आपण जो सामना पाहतोय तो प्रेक्षणीय सामना आहे. लेफ्ट हँड बॉलर आहेत अजय. आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो की जे लेफ्ट हँड गोलंदाजी करतात त्यांच्या गोलंदाजी शैली थोडी वेगळी असते आणि बऱ्याच वेळा त्यांची गोलंदाजी खेळताना फलंदाजाला थोडा त्रास जाणवतो. बघूया अजय कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते. अमोल भाने आणि कार्पेटच्या माध्यमातून मला वाटतं एकही धाव नाहीये. चांगला असं क्षेत्ररक्षण आणि पहिला निर्धाव असा चेंडू हाताळण्यात त्यांना यश आलेलं आहे अजय यांना. आणि पप्पू भाने दुसरा चेंडू कशा प्रकारे सामना करतील तर अजयचा पाहूया. आणि बघूया पप्पू भानेंचं आणि कोण झेल घेणार या सममानात असतानाच झेल सुटलेला आहे आणि 2 धावा काय रोखू शकले नाही संघाचं. आणि आपला वैयक्तिक 2 धावावरती आपलं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झालेली 2 चेंडू आणि 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना आडवली संघाच्या फलकावर 2 धावा लागलेल्या आहेत आणि 55 धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. मर्ली एंड कडून अजयचा लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. कुठेतरी पॉवर प्लेचं षटक असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आडवली संघाचा, पण 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा. मला वाटतं आपल्या घरच्या मैदानावरती त्यांची कुठेतरी पिछेहाट झालेली पाहायला मिळते.
आणि चौथा चेंडू घेऊन येतात अजय लेफ्ट राऊंड विकेटने मारा करतात आणि पुन्हा झेल बघूया होतो की नाही आणि आता झेल पकडला गेलेला आहे आणि अवघ्या 4 चेंडूमध्ये 2 धावा करून पप्पू बाद झालेला आहे. अवघ्या 4 चेंडूमध्ये 2 धावा कडून पप्पू बाद झालेला आहे आणि पहिला गडी आडवली संघाचा बाद झालेला आहे तो 2 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या सुद्धा 2. पहिला षटक मार्गस्थ चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये थोडा पिछाडीवरती पडताना पाहायला मिळतो आडवली संघ. कारण वाटत होतं की आडवली संघ या मैदानावरती चांगली फलंदाजी करून आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील पण तसं काही पाहायला मिळत नाही आपल्याला आणि कुठेतरी त्यांना बांधून ठेवण्यात यश आलेलं आहे रिजन्सी आनंद संघाला. आणि पॉवर प्लेचं पहिला षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू झाले आहेत आणि धावा अवघ्या 2. हा प्रेक्षणीय सामना पाहतोय आपण. आणि आता स्ट्राईकला आले ते विक्की पवार आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सन्नी. बघूया आता लेफ्टी डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज आणि निर्धावाचा चेंडूची सांगता झालेली आहे आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 2च धावा दिल्यात अजयची. चांगली गोलंदाजी अजयची पाहायला मिळते आपल्याला. कुठे बांधून ठेवण्यात यश आलेलं आहे आणि जर अशा रीतीने पलंदाजी केली तर कुठेतरी हा सामना गमवावा लागू शकतो त्या आडवली संघाला आणि आपल्या घरच्या मैदानावरती त्यांच्या जहा पराभव झाला तर जिव्हारी लागू शकतो. आणि शेवटचा चेंडू आणि चेंडू काही समजलेला नाही. चांगली गोलंदाजी अवघ्या एका धावेवर समाधान मानायला लागेल. अशा रीतीने षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद आणि धावसंख्या झालेली आहे 3. आणि आडवली संघाकडनं धावसंख्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आलेल्या आहेत. आणि आता आडवलीचे गावकरी यांना असं वाटतंय की आपले फलंदाजी करत नाहीयेत तर कुठे ते पैसे दिल्यानंतर तरी फलंदाजी करतील म्हणून त्यांनी इथे आम्हाला सांगितलं की 3 षटकार जर मारले त्यांच्या ह्याच्यातल्या कुठल्याही फलंदाजाने तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. बघा म्हणजे सामना जिंकायचा आहे आम्हाला जरी पैसे गेले तरी चालतील. आणि आता 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि आता आडवलेंकडनं जितू पेडणेकर उंचपुरा हा गोलंदाज आणि मला वाटतं मध्यम गतीचा गोलंदाज असेल आणि मध्यम तेज गतीचा गोलंदाज आया आणि 8-10 पावलांचा त्यांनी रनअप घेतलेला आहे. आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो ते संदीपला आगरी कोळ्यांची निशाणी असलेली ती टोपी आहे. कोळी टोपी परिधान केलेली असत नेहमी ते. आम्ही त्यांना नेहमी पाहतो त्या टोपीमध्ये. आणि पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर आणि निर्धाव असा चेंडू आणि जर अशा रीतीने खेळ केला तर कदाचित त्यांना पराभवाला सामोरं जाऊ लागू शकतं कारण कुठे धावा आल्या पाहिजेत. अवघ्या 3 धावा आणि दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला आहे आणि धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते आपल्याला. कुठेही धावसंख्या वाढलेली पाहायला मिळत नाही. आणि पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून बघूया आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या वाढती 7. दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू त्यावर चौकार आलेला आहे. हा पहिला चौकार असेल आडवली संघासाठी. कुठेतरी असे चौकार षटकार आले तर हा सामना आडवली संघ जिंकू शकतो. आणि क्रिकेटच्या मैदानात रंगलेलं हे आपल्याला युद्ध पाहायला मिळतं 2 संघांमध्ये. दोन्ही संघ विजयासाठी आपली पराकाष्ठा करतायत. मैदानात रंगलेलं हे युद्ध आणि पुन्हा कॅच घेतात का पाहूया आपण. रागला जमलेलं नाहीये ते आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. धावसंख्या वाढती 8.
दोनच बॉल झाले, तीन झाले, तीन चेंडू झालेले आहेत आणि चौथा चेंडू घेऊन येतोय. तीन चेंडू झालेले आहेत. जितू पेडणेकर यांच्या माध्यमातून राईट टर्म, लेफ्ट टर्म, राऊंड द लेफ्ट टर्म आणि उत्तुंग असा हा बघूया 4 धावांसाठी गेलेला आहे चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि धावसंख्या वाढती 12. कुठेतरी दुसरा चौकार पाहायला मिळाला आपल्याला सनीच्या माध्यमातून. सनीच्या माध्यमातून आपल्याला या 4 धावा पाहायला मिळाल्या आहेत आणि धावसंख्या झालेली 12. आणि पुन्हा एकदा एक उत्तुंग असा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया झेलबाद होतात का बघायचं आपल्याला. आणि एक प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत, 3 धावा झालेल्या आहेत आणि धावसंख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. फलकावरती धावसंख्या झालेली आहे ती 15 आणि दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या झालेली आहे 15. एक गडी बाद झालेला आढळले संघाचा. आदरणीय हर्षल भोरे यांनी आमच्या मंचावरती येण्याची कृपा करावी. पंढरीनाथ पाटील, आदरणीय पंढरीनाथ पाटील यांनी सुद्धा आमच्या मंचावर येण्याची कृपा करावी. त्यांच्या आमच्या ओम साई क्रिकेट संघ आडवली सहर्ष स्वागत करीत होतो आम्ही. हर्षल भोईर यांचं आमच्या मंचावर आम्ही स्वागत करत आहोत. ओम साई क्रिकेट संघ आडवली. आणि कोणीही मान्यवर जर इथे आले असतील आडवले गावातून, त्यांनी आमच्या मंचावरती कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी सुद्धा आमच्या मंचावर यायचं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या संघाच्या आडवले संघाच्या 19. शेवटच्या 3 षटकामध्ये 18 चेंडू 36 धावांची गरज असते त्या आडवले संघाला. कुठेतरी त्यांना फाईट करावी लागेल, नाहीतर आपल्या घरच्या मैदानावर त्यांना हा पराभव पत्करावा लागू शकतो. या षटकामध्ये त्यांना एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. कुठेतरी 2 षटकामध्ये 19 धावा आल्यात. आता रिजन्सी अनंतम संघाकडून अमोल गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतं आपल्याला. पॉवर प्लेचे जे 2 षटकं होती ती संपलेली आहेत आणि आता जे क्षेत्ररक्षक आहेत ते विखुरलेले पाहायला मिळतात आपल्याला मैदानामध्ये. आणि जरी प्रेक्षणीय सामना असला तरी तिथे खेळाडू जीव तोडून मेहनत करताना पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही संघांना जिंकण्यासाठी दोन्ही संघ या मैदानात जिंकण्यासाठी आपली झुंज देत आहेत. बघूया कोण आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतात. 3रं षटक आणि मला वाटतं निर्धाव असा चेंडू असेल आणि आपल्याच गोलंदाजीवरती तो चेंडू पकडलेला आहे त्यांनी आणि निर्धाव असा चेंडू गेलेला आहे आणि धावसंख्या कुठेही वाढताना पाहायला मिळत नाही. 19 धावा झालेल्या आहेत त्या आडवली संघाच्या. आणि दुसरा चेंडू घेऊन येतील आणि फुलटॉस असा चेंडू होता. 1 धाव घेण्यात 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावासाठी त्यांनी कॉल केलेला आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढती 21. एक गडी बाद आडवली संघाचा आणि देवीचा पाडा संघ आणि संदर्भ संघ आणि नाणेफेकीसाठी आमच्या मंचावरती यायचं आहे. देवीचा पाडा संघ आणि संदर्भ संघ नाणेफेकीसाठी आमच्या मंचावर यायचं आहे. आणि कार्पेटच्या मध्ये ऑन साइडला तटवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतील. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावासाठी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या जी वाढती
धावसंख्या वाढती, 23 धावा झालेल्या आहेत आडाली संघाच्या. आणि कुठेतरी रिजन्सी आनंद संघ हा याची गोलंदाजी चांगली धारदार आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी बांधून ठेवण्यात त्यांना यश आला. दोन्ही फलंदाजांना जास्त मोठे फटके त्यांना खेळताना यश येताना दिसत नाही आपल्याला, कारण त्यांना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे पण ते कुठेतरी त्यांना ते फटके मारता येत नाहीयेत. त्यांना षटकार आणि चौकाराची खेळण्यासाठी ते देत नाही आणि कुठे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि बघूया. आणि हा मी म्हणेन की नशिबाने आणि सुदैवाने हा चौकार त्यांना मिळालेला आहे आणि धावसंख्या जी वाढलेली आहे 27 धावसंख्या. एक गडी बाद आडाले संघाचा तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर अंकित झालेले 27 धावा अंकित झालेल्या आहेत आणि कुठेतरी लक्ष्याचा पाठलाग करताना आडोली संघ आपल्याला दिसतोय या चौकाराच्या माध्यमातून आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधला चौथा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता आणि बघूया 4 धावा मिळालेल्या आहेत. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कुठेतरी सनी मुठे यांना जर चौकार मारत त्यांच्याकडनं त्या चौकाराची हॅट्रिक होऊ शकते. या चेंडूचे तर त्यांनी त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. माझ्या बाजूला जे बसलेत गुणलेखक त्यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चौकार आणि पुन्हा एकदा चौकार आणि या चौकाराने कुठेतरी आशा पल्लवित झाल्या त्या आडाली संघाच्या, कारण 3 चेंडूवरती 3 चौकार आणि 35 धावसंख्या झालेली आहे त्या आडाली संघाची आणि 12 चेंडूमध्ये 20 धावा करायच्यात आता. किशोर भाने यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक 3 चौकारांसाठी सन्नी मुठेला. देवीचा पाडा संघाने कर्णधाराने आणि संदर्भ संघाच्या कर्णधाराने कृपया आमच्या मंचावरती यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. देवीचा पाड्याचा मनोहर भानेकडनं सनी मुठे यांना 500 रुपयाचा पारितोषिक 3 चौकारांसाठी. कुठेतरी या चौकाराने या 3 जे चौकार मारले त्यांनी या सामन्याचं चित्र पालटलेलं आहे. आता 3 6 मारले सनी मुठेने तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक सुनील भाने यांच्याकडनं. कुठेतरी रिजन्सी अनंतम संघ हा अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय, कारण 3 चेंडूवरती लगातार 3 चौकार आले आणि कुठेतरी सामन्याचं चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळत आहे. बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये या गोष्टी आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. सामना देवीचा पाडा संघाच्या कर्णधाराने आणि संदर्भ संघाच्या कर्णधाराने आमच्या मंचावर यायचं आहे. आपल्याला नाणेफेक करायची आहे. आदरणीय पंढरी पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येणार आहे. आदरणीय पंढरी पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येणार आहे. जे मान्यवर आपला अमूल्य वेळ काढून आमच्यासाठी इथे येतात त्यांचा आमच्या मनाच्या हृदयापासून त्यांचा आम्ही आभार मानतो. आपला अमूल्य वेळ देऊन ते आमच्यासाठी इथे येतात आणि आमच्या मंचाची शोभा वाढवतात. आणि निर्धाव असा चेंडू गेलेला आहे. चौथ्या षटकामधला पहिला चेंडू लेफ्टम राऊंड द विकेटने मारा करतायत ते जितू पेडणेकर गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने कुठेतरी रिजन्सी आनंद संघाच्या विजयाच्या दिशेने मी म्हणतो कूच करताना पाहायला मिळतं, कारण 2 चेंडू लगातार निर्धाव आलेत. मगाशी आपण पाहिलं होतं की लगातार 3 चौकार आणि आता लगातार 2 चेंडू निर्धाव. बघा सामना कशा रीतीने फिरत असतो. क्रिकेटचा सामना काहीतरी एका वेगळ्या दिशेने फिरतोय. आता पुन्हा एकदा तिसरा चेंडू बघूया आणि तो सुद्धा निर्धाव चेंडू.
जबरदस्त अशी गोलंदाजी आणि कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता स्वतःकडे, पण ज्या फलंदाजाने 3 चौकार मारले होते तो आपल्याला नॉन स्ट्राईकला उभा असताना पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी आता त्या स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता पण कुठेही यश येताना दिसत नाही. आणि 9 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता होती आणि 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत, सलग 3 चेंडू निर्धाव. आणि चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते रिजन्सी अनंतम संघाकडनं. आणि बघूया चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आलेला नाही. आणि पण मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात धाव आहे आणि 4 चेंडूमध्ये अवघे 1 धाव खर्च केलेली आहे. आणि मला वाटतं 19 धावा हव्या आहेत त्या 8 चेंडूमध्ये. आणि ज्या फलंदाजाने सन्नी मुठे यांनी मागील षटकामध्ये लगातार 3 चौकार मारले होते आणि त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आणि आता बघूया चौथ्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. सन्नीला आता आपला भार उचलावा लागेल आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. कुठेतरी क्षेत्ररक्षण आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. आणि 8 चेंडूमध्ये 19 धावा. महत्वाचं हे आहे की सन्नीला आता किती चेंडू मिळतील याच्यामध्ये खेळायला. 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चेंडू जर सन्नीकडे खेळायला मिळाले तर सन्नी हा सामना फिरू शकतो. जर सन्नी नॉन स्ट्राईकवरती राहिला तर सामनाचे चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल. आणि बघूया कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला चेंडू तटवला झालाय आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि अशा रीतीने आता 17 धावा हव्या असतील त्या आडवली संघाला. 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. मी म्हणेन की आडवली संघाच्या विकेट गेलेल्या नाहीयेत पण कुठेतरी बॉल जास्त डॉट गेलेत आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि कुठेतरी चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पण 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल मला वाटतं आता. आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आणि रिव्हर्सच्या माध्यमातून त्यांना चौकार मारायचा होता कव्हर पॉईंटच्या दिशेने पण तो त्यांना अपयश आलंय. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला तिथे. आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आणि पुन्हा एकदा सन्नी मुठेकडे स्ट्राईक असणार आहे. आणि आता शेवटचा गोलंदाज कोण असेल कारण शेवटचं हे निर्णायक जे षटक आहे ते हाताळताना नक्कीच दबाव असणार आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. कारण शेवटच्या षटकावर जरी 16 धावा असतील तरी क्रिकेटमध्ये त्या होतात कधी नाही होत पण जास्त दबाव असणार तो गोलंदाजावरती. आपण मागील सामना पाहिला होता नवनाथ म्हात्रे गोलंदाजी करत होते आणि 7 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या होत्या त्या मानपाडा संघाला. आणि नवनाथ म्हात्रे यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती आणि त्यावेळेस जो फलंदाजीसाठी होता तो रणजित ठाणगे पण रणजितला सुद्धा नवनाथने जखडून ठेवलं होतं. कुठे त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करून दिला नव्हता त्याने आणि आपण पायचीतमध्ये त्याला पकडलं होतं आणि पायचीतचं अपील केलं होतं नवनाथ म्हात्रेने. आणि कुठेतरी त्या सामन्यामध्ये ज्यावेळेस रणजित बाद झाला आणि सामना आपल्याला कुठेतरी देवीचापाडा संघाकडे झुकताना पाहायला मिळाला आणि शेवटी देवीचापाडा संघाने त्या सामन्यावरती आपली पकड म्हणून विजय प्राप्त केला होता. कुठेतरी निर्णायक असं षटक नवनाथ हाताळत असताना नवनाथने चांगली गोलंदाजी केली होती आपल्याला पाहायला मिळाली. आणि मी म्हणेन ज्यावेळेस लोटोई चषकाचा सामना होता प्रेक्षणीय सामना तेव्हापासून नवनाथ म्हात्रे यांची गोलंदाजी बहरलेली पाहायला मिळाली ती आणि त्यांना एक सूर सापडलाय. आणि नवनाथ म्हात्रे यांचा सराव सुद्धा चांगला असतो. सकाळी उठून ते एकटेच सरावासाठी जातात आणि त्यामुळे आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो रिजन्सी संघात बाबू. आणि जो फलंदाज चांगली फलंदाजी करतोय सन्नी मुठे आणि यांना कुठेतरी एक चांगला चेंडू टाकण्यात यश आलेलं आहे आणि निर्धाव असा चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात धावचीत झालेला आहे. आणि आता 5 चेंडूमध्ये पाच चेंडूमध्ये 16 धावा हव्या असतील. 5 चेंडूमध्ये 16 धावा हव्यात त्या आडली संघाला. कुठेतरी आडलेचे जे प्रेक्षक आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या चेहऱ्यावर
थोडं मला टेन्शन दिसतंय की कुठेतरी आपला संघ अडचणीत सापडलेला आहे आणि मी तर म्हणेन हा सामना मुंबई विरुद्ध ग्रामीण आडवली हा सामना आहे. मंगेश आणि 3 बॉलात 3 षटकार जर ठोठावले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे प्रेम भाणे यांच्याकडनं. आणि पुन्हा असा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव आणि जर मोठे फटके मारायला लागतील अवघ्या 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा सन्नी मुठे ज्याने मगाशी 3 चेंडू 3 चौकार ठोठावले होते तो सन्नी मुठे आपल्याला पाहायला मिळतोय. 9 नंबरची जर्सी प्रदान करून बाबू गोलंदाजी करतोय. मंगेशने 3 चेंडू 3 षटकार मारले तर सुनील भानेंकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक पण 2000 रुपयाचं पारितोषिक पण कुठेतरी मला वाटत नाही एवढे पैसे लावूनही कारण गोलंदाजी चांगली आहे रिजन्सी आनंद संघाकडे. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सुनील भाने यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक मंगेश भाणेंसाठी 3 चेंडू 3 षटकार मारल्यानंतर आणि संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. आणि माणिक भानेकडनं एका षटकाराला 1000 रुपये सुवर्ण संधी असेल मंगेश भानेंसाठी. आणि चांगली गोलंदाजी करतात बाबू रिजन्सी आनंद संघाकडून जे शेवटचं षटक घेऊन येत आहेत. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बाबू यांच्याकडनं आणि चांगल्या एक ॲक्शन्स पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मधलं जो स्टाईल आहे ती चांगली पाहायला मिळते. आणि 2 धावा पूर्ण केल्यात आणि कुठेतरी 3री धाव करण्याचा प्रयत्न असेल. आणि बघूया संदीप यांचा काय निर्णय असेल तर आणि कोण बाद होते आपण बघायचं आहे. ज्या फलंदाजांनी सन्नी मुठे यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि तोच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो आपल्याला. 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आणि कुठेतरी रिजन्सी अंतम संघाने हा सामना त्यांच्याकडे झुकलेला पाहायला मिळतो कारण 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारावे लागतील असा सामना जिंकायचा असेल तर. पण कुठेतरी बॉडी लँग्वेज मध्ये मला आडवली संघ हा थोडा पिछाडीवरती पडलेला दिसतोय. बघूया की 2 चेंडूमध्ये 12 धावा होतील का नाही. आणि मंगेश भाणे स्ट्राईकला येते राईट नॉन स्ट्राईकला येते अशोक भाणे आणि कार्पेटच्या माध्यमातून मला वाटतं एकच धाव मिळू शकते. आणि कुठेतरी एकच धाव मिळालेली आहे आणि एका चेंडूमध्ये अशक्य प्राय अशोक भाणे यांनी जर चौकार मारला तर 1000 रुपये मिळतील त्यांना प्रल्हाद भाणेंकडनं सुनील भाणेंकडनं. अशोक भाणे यांनी जर चौकार जरी लगावला तरी काही मारला तरी त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे सुनील भाणेंकडनं. आणि निर्धाव असा चेंडू आणि सामना